दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेसी याचा मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे कार्यक्रम पार पडला। वानखेडे स्टेडियमवर मेसीचं जंगी स्वागत केलं गेलं। वानखेडे स्टेडियमवर मेसीनं किक मारून चाहत्यांमध्ये फुटबॉल फेकले। जो फुटबॉल मिळवण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली, यातीलच एका चाहत्याला मेसीनं किक केलेला फुटबॉल सापडला। याबाबत त्याच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। पाहूया। अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसी आज मुंबई दौऱ्यावरती होता। मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरती त्याचं जय्यत आगमन झालं। यानंतर त्यांनी सर्वच चाहत्यांना सुद्धा भेट दिली आणि यामध्ये खरं प्रामुख्याने त्याने एक फुटबॉल जे आहे ते अनेक चाहत्यांपर्यंत पोहोचवले। अनेक फुटबॉल होते, हे त्यांनी स्वतः किक मारून हे चाहत्यांपर्यंत पोहोचवले आणि त्यांच्यापैकीच एक चाहता आहे जो ज्यांना तो फुटबॉल मिळाला। हे चाहते सध्या आपल्या सोबत आहेत, आपण पाहू शकता त्यांच्या हातात तो फुटबॉल आहे आणि ते कुठून आलेत काय आपण त्यांच्याशी बोलूयात। ताई, तुम्ही कुठून आला होता ही मॅच पाहण्यासाठी? लिओनेल मेसीला पाहण्यासाठी तुम्ही कुठून आला होता? ठाणे। अपेक्षा होती का की फुटबॉल मेसीला पाहायला तर भेटेल, पण फुटबॉल मिळेल मेसीकडनं असं काही अपेक्षा होती? नाही, ॲक्च्युली खूप अनएक्सपेक्टेड होतं ते, खूप अनएक्सपेक्टेड होतं ते। कसं वाटतं आता की फुटबॉल म्हणजे तुम्ही जस्ट पाहायला आलात लिओनेल मेसीला, पण त्यासोबत तुम्हाला फुटबॉल सुद्धा गिफ्ट म्हणून मिळालं? अनबिलिव्हेबल। आणि आज तर खूप असं वाटतं की बॉलला एकदम सेफली ठेवायला पाहिजे, कारण कोण पण घेऊ शकतं। हे दोघांपैकी कॅच कोणी केला? कशी एक्साइटमेंट आहे बॉल कॅच करताना? आता बॉल आला माझ्याजवळ आणि सगळे माझ्यावर जम करत होते, तर मी चढलो आणि बॉल घेतला आणि 2-3 मुलं माझ्यावर चढले लगेच। माझा चष्मा गेला, जुते गेले, सगळं गेलं, पण मी केलं, कसं तरी वाचवलं। लिओनेल मेसीला पाहण्यासाठी आला होतास, मात्र तुला मेसीकडनं गिफ्ट मिळालं। ते मी मॅनिफेस्ट केलेलं, कारण की जेव्हा तो बॉल मारत होता मला वाटलं चायला आपल्या हातात यायला पाहिजे बॉल, आणि आला बॉल आपल्या हातात। कोणत्या स्टेडियमला होता? मी आय थिंक विजय मर्चंट स्टँडला होतो। एक्सपेक्टेड होतं तुला की मेसीकडनं तुला फुटबॉल भेटू शकतो? मुळीच नाही, म्हणजे कोण एक्सपेक्ट करणार, आणि भेटला आता बाय गॉड्स ग्रेस। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।